वेदाला शेजारच्या घरी खेळायला पाठवले होते. म्हटले थोडा वेळ आहे तोपर्यंत थोडंसं लेखन करीन. असा विचार करून मी पेन उचललं आणि लिहायला सुरुवात करणार इतक्यात हाक आली. मोठी आत्या, मी आले. अगं, एवढ्या लवकर परत आलीस? झालं का खेळून? मला नाही त्यांच्याकडे खेळायचं. अगं, मग सायकलवर बसायचं. प्रीता तुझी मैत्रीण ना, जा खेळ थोडा वेळ. मी नाही जात, मला नाही आवडत ती लोक. मग आता काय करणार? आपण गार्डनमध्ये जाऊया. चल ना मोठी आत्या, तिकडे छान छान खेळायला मिळते. झोपाळा, घसरगुंडी. चल ना. अगं पण चल ना त्या गार्डनमध्ये, मला आवडतं तिकडे खेळायला. बरं जाऊया, पण एका अटीवर. तिकडे आईस्क्रीम नाही मागायचं आणि भेळ पण नाही. कबूल? आपले गोरे गाल फुगवीत, ओठाचा चंबू करीत, डोळे मोठे करून वेदानं माझ्याकडे पाहिलं. गार्डनमध्ये जाऊन आईस्क्रीम भेळ खायची नाही, मग जायचं तरी कशाला? पण तिला माहीत होतं, जराशी लाडीगोडी लावली की आत्याबाई विरघळते. मग आत्ता कबूल करायला काय होतंय? आधी गार्डनमध्ये जाऊया तरी. हो कबूल, पण आता चल ना. काय करणार मी? माझ्या नायिकेला झोपाळ्यावर टाकून मी उठले. म्हटलं चला बसा झोपाळ्यावर भोवळ येईपर्यंत. गार्डनमध्ये जाताना वाटेत वेदाची टकळी चालू होती. शाळेच्या गमती जमती, बाहुलीचं लग्न, भातुकलीच्या मैत्रिणी, दीदीच्या कागाळ्या, थोडे का विषय होते. माझा हात पकडून ती झुलत चालत मध्येच उडी मारत होती. गार्डनमध्ये पोचताच ती धावतच सिसॉवर गेली. मी तिकडेच बाकावर टेकले. अस्ताला जाणाऱ्या सूर्याची कोवळी किरणं झाडावर खेळत होती. मुलांच्या किलबिलाटात वातावरण उल्हसित झालं होतं. सीसॉवर मुलं चढायची, घसरायची, पुन्हा धावायची. वेदाई त्यांच्यात होती. मी तिच्याकडे पाहू लागले. निळा झालरीचा फ्रॉक, दोन्ही कानावर निळ्या रिबिनीची फुलं, त्यातून बटा बाहेर आल्या होत्या. किती गोड दिसत होती माझी पोर, बाहुलीच जणू. आज 4 दिवस झाले तिला माझ्याकडे येऊन. मम्मा पप्पाची आठवणही नाही. आमच्याकडे ती इतकी रमेल असं वाटलं नव्हतं. उलट मनातून मी धास्तावलेलीच होते. एकदम रात्री उठून रडायला लागली तर काय करणार? शिवाय रडण्यात तशी वेदा एक्सपर्ट, अगदी गिरणीचा भोंगा. एकदा गायन सुरू झालं की स्टॉप नाही. पण मग मी विचार केला, इतकं काही दूर नाही तिचं घर. रडायला लागली तर लगेच पोचवता येईल. पण आता घेऊन जावंच हिला. त्या दिवशी अगदी सहजच मी माझ्या भावाकडे गेले होते. दिवाळीची गडबड संपली होती. बघते तर वहिनीला आला होता ताप. टेम्परेचर खूपच होतं. मी भावाला म्हटलं, अरे मी घेऊन जाते मुलींना, वहिनीला जरा आराम पण करता येईल आणि मुलींना पण संसर्ग होणार नाही. भाऊ म्हणाला, अगं नको, तुला उगीच त्रास होईल. वहिनी पण म्हणाली, नको ताई, रात्री रडल्या बिडल्या तर त्रास होईल तुम्हाला. काही त्रास होत नाही. आणि रडेल कशाला? लहान का आहेत आता? मोठी झाली आहेस ना गं वेदा तू? येतेस ना आत्याकडे? वेदा लगेच तयार. मला बिलगली. मी म्हटलं, हिला नेते मी जाणार मोठ्या आत्याकडे. वेदा लगेच धावली बॅग भरायला. आपणच कपडे भरले बॅगेत आणि निघालीच की माझ्याबरोबर. भाऊ म्हणाला, रात्री रडू नको हं वेदा, आत्याला त्रास द्यायचा नाही हं. नाही रडणार. आणि रडलीच तर दूर का आहे तुझं घर? आणून पोचवीन, तू काळजी नको करूस. आणि तू विश्रांती घे चांगली, लवकर बरी हो. उद्या येऊ आम्ही तुला बघायला. वेदा, मम्माला टाटा करा बेटा. वेदा माझ्याबरोबर आमच्याकडे आली आणि जशी काही घरातली तशी मिसळून गेली. कवितेचा लहानपणीचा खेळ कपाटातून बाहेर आला. भातुकलीची बोळकी, खेळातला गॅस, फ्रीज, मिक्सर, कुकर, छोटी बाहुली, मोटार, सगळं काही. वेदा एकदम खुश. लगेच खेळायला सुरुवात. मी म्हटलं, अगं वेदा, आतल्या बेडरूममध्ये मांड तुझा खेळ, इथं बाहेर कशाला? मी नाही जा. कौताई अभ्यासाला बसते ना, तिथंच मी खेळणार. तिला भूक लागली तर चहा लाडू द्यायला नको? तिचं ठसकेबाज उत्तर तयार. आणि मग छोट्या छोट्या ताटल्यातून चुरमुरे, बर्फीचे तुकडे, काजू, चणे वगैरे काय काय पदार्थ आम्हाला जेवण म्हणून मिळाले. ताटात काही टाकायचं नाही, सगळं ताट पुसून जेवायचं अशी तंबीही मिळाली. चहा पण मिळाला, अर्थात पाण्याचा. पण आम्ही प्यायलो मात्र चवीनं. नाहीतर वेदाबाई रागावल्या असत्या. पप्पांनी म्हटलं, छान झालाय हो चहा,
तेव्हा वेदा गोड हसली, म्हणाली, साखर घातली 4 चमचे म्हणून छान झालाय चहा. आम्ही सगळे हसलो. मग गाडीतून कोलव्याला गेलो. तिथं पण खूप खेळली वेदा, दमलीही भरपूर. झोपतेवेळी मला आपली उगीचच शंका. मध्येच रडायची तर नाही, पण नाही, खुशाल झोपली ती. सकाळी 9 वाजता उठली. मजेत गेले हे 4 दिवस. रोज गार्डनमध्ये समुद्रावर फिरायला जायचं, खेळायचं, मजा करायची. कितीतरी वर्षांनी लहान मूल घरात, मग प्रत्येकजण तिचे लाडच करीत. दादा, भाई, कवताईच काय, पण पप्पासुद्धा तिच्याबरोबर लहान होऊन खेळायचे. मी म्हटलं सुद्धा, इतकी छान रमेली आपल्याकडे असं वाटलं नव्हतं बाई मला. आता प्रत्येक सुट्टीत तिथं राहायला यायचं हं वेदा. हो, मी येणारच, आणि आता शाळा सुरू होणार तेव्हाच जाणार. रात्री झोपताना मी वेदाला म्हटलं, आज माझ्याजवळ झोप राजा, कवताईला अभ्यास करायचा आहे. सगळ्यांना अळटीत गुड नाईट करीत वेदा झोपायला आली. मी तिला थोपटायला लागले. थोड्या वेळानं मला वाटलं झोपली बहुधा. मी हलकेच तिच्याजवळून बाजूला सरकले आणि तिला पांघरून घातलं. थोडा वेळ गेला आणि सुक सुक आवाज येऊ लागला. मी चमकले, पण मग रडणं जरा मोठ्यानं झालं. तशी मी घाबरले. म्हटलं, रडू नकोस राजा, तुला कवताईकडे झोपायचं आहे का? मग जा तिच्याकडे, रडू नकोस. मगाशी सांगायचं नाही का? तशी ती पटकन उठली आणि पलंगावरून उडी मारून कवितेच्या रूममध्ये गेली. तिच्या हातातलं पुस्तक ओढून गोष्ट सांग असा तगादा सुरू झाला आणि तिनं एक खुशाल पुस्तक बाजूला ठेवून तिला गोष्ट सांगायला सुरुवात केली. सकाळी उठून वेदा म्हणाली, मी घरी जाते मोठ्या त्या, मला मम्माची आठवण येते, आणि रडायला सुरुवात. एकाएकी तिचं काय बिनसलं तेच कळेना. मी म्हटलं, काय झालं वेदा, रडतेस का? काही दुखतंय का? पण ती काहीच बोलेना, रडणंही थांबेना. सारखं आपलं एकच, मला घरी जायचंय. बरं जाऊया, पण कपडे तरी बदलशील का अशीच निघतेस? मी तिचे कपडे बदलले आणि गाडीत बसलो. घरी पोचल्याबरोबर वेदा धावतच घरात गेली. घरात शिरल्याबरोबर मम्माला पाहून म्हणाली, मम्मा तू आहेस अजून? मला वाटलं तू मेलीस. बिचारी वहिनी, लेक काय बोलते ते डोक्यात शिरायलाच वेळ लागला. मी म्हटलं, काय हे वेदा, काय बोलतेस? असं म्हणतात का मम्माला? अगं खरंच मोठी आत्या, रात्री मी रडले ना तर मला वाटलं मम्मा मेली. अगं वेडे, मरेलच कशी? हो अगं, तसंच असतं आत्या. त्या दिवशी टीव्हीवर नव्हती का आई मेली, ताप आला म्हणून, आणि मग तिला जाळली लोकांनी. मम्माला पण खूप ताप आला होता ना, मग मला वाटलं ती मेली आणि तिला जाळून टाकलं असेल, आणि म्हणून मी खूप रडलं. आम्ही सगळे अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. लहान मुलांची कल्पनाशक्ती किती तरल असते याचा अनुभव आला. मी भावाला म्हटलं, पाहिलंस टीव्हीचा वाईट परिणाम? वेदानं मम्माला मिठी मारली आणि म्हणाली, मम्मा तू मला हवी ग, तू कधी मरू नकोस. आणि तिनं मम्माची गोड गोड पापी घेतली. क्षणापूर्वी गंभीर झालेली वेदा आता चक्क हसायला लागली. मम्मा जिवंत आहे याचा तिला खूप आनंद झाला होता. मग आम्ही सगळे हसू लागलो.